याद है किसी को क्या सीखा है अपन ने कल? काही करून आणायला सांगितलं होतं, व्हॅल्यूज सांगितल्या होत्या, इक्वेशनचे व्हॅल्यूज लक्षात आहे सर्वांच्या. तर आपण मोशन इन प्लेन त्याच्यात आपण शिकतोय प्रोजेक्टाईल मोशन, आणि प्रोजेक्टाईल मोशनच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या होत्या. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी याच्यापूर्वी घेतलंय, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घेतलंय आपण. सो मग आता आपल्याला लॉजिक शिकायचंय. लॉजिक शिकताना आता काय करायचंय बाबा? ओके, ओके. सो मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स वगैरे MCQ क्वेश्चन पण मी पाहत होतो थोडे, आणि प्रोजेक्टाईलची क्वेश्चन पण पाहत होते. सो प्रोजेक्टाईलची जी बेसिक आयडिया आहे, तर ती बेसिक आयडिया मी बऱ्यापैकी क्लिअर केली आहे. तुम्हाला लॉजिक पण समजलं असेल. आता बेसिक आयडिया मी कवर जी केली आहे त्याचं. बरं, की कोण कोण आलं आहे आता सेशनमध्ये पाहू द्यात. आदिती आहे, सिद्धी आहे, साक्षी यस, शिवराज आहे, प्रेम आहे आणि साक्षी जी. ओके, सो एम आय ऑडिबल बच्चा पार्टी? मग काल जे हो हो ठीक आहे. मग काल जे इक्वेशन झाले होते, इक्वेशन सर्वांना समजले का? काल मी आन्सर कसे काढले ते पण लॉजिक कळलं का सर्वांना? ओके. सो मग आता न्यूमेरिकलचा जो पार्ट असतो तो पार्ट मी एक एक वन बाय वन घेत असतो. MCQ पार्टमध्ये पण त्या गोष्टी कवर होत असतात. मग आता मी नेक्स्ट थेरीच्या टॉपिकला जातो. तो थेरीचा टॉपिक मला कवर करायला आवडेल. मग आता बच्चा पार्टी आज आपल्याला शिकायचं आहे सर्क्युलर मोशनबद्दल. तर मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला लोकांना आज शिकवणार आहे. आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालं की परत एकदा मागे आपण व्हेलॉसिटी टाईमच्या ग्राफकडे येणार आहेत. सो आजचा पार्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्याला कोणाला समजून घ्यायचा आहे त्याने नीट लक्ष द्या. जर तुम्हाला हा पार्ट समजला तर तुम्हाला कोनिकल पेंडुलम पण सगळे समजेल आणि सगळंच समजेल. ठीक आहे. सो आई वुड लाइक टू स्टार्ट विथ एक मिनट दो मेरे को, फॅन लगाने दो बाबा. हां, सो आपण थोडासा हा जो निर्णय घेतला होता की होतंय काय, सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आम्हाला ऑफलाईनच्या बॅचच्या मुलांनाही लवकर सोडावं लागतंय. आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला पण अर्धा तास लवकर जॉईन करायला सांगितलं. सॉरी फॉर दॅट, इट इज नॉट इंटेन्शनल. बट जर असं शेड्यूल वर्कआउट होत असेल, रन होत असेल, सर्वांना पॉसिबल होत असेल तर बघा. पण शनिवारपर्यंत आपण तरी असं रन करतोय. हां, इन केस इफ यू मिस देन वी हॅव सोल्यूशन फॉर रिकॉर्डेड यूट्यूब सेशन. बरं, सो बच्चा पार्टी लोग आज आपण सीखने वाले हैं सर्क्युलर मोशन. तर पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ना शंका असते सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. तर मी ती शंका पहिल्यांदा दूर करवतो आणि मग मी पुढे जातो. रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन यात फरक आहे का? तर हो, दोघांमध्ये फरक आहे. मग कसा फरक आहे? तर 19-20चा फरक आहे. 19-20 म्हणजे ज्याला कन्सेप्ट समजला आहे तो लगेच सांगेल. बघा मी काय सांगतोय. पहिल्यांदा एक्झाम्पलच सांगतो, एक्झाम्पलवरनंच कळत. हे बघा, सपोज हा सेंटरला आपला सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती तुमची पृथ्वी फिरतीये. सपोज दिस इज अर्थ. अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन इन सर्क्युलर फॅशन. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, मी असं देतो, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द. होय बाबा, हे काय चाललंय बाबा तुझं? हां, बरं, अच्छा असं आहे का त्याचं म्हणणं? बरं, इकडे बघा बच्चा पार्टी काय आलं माहिती का? ते सर्कल केलं ना, याला वाटतंय मला डिलीट करायची ऑब्जेक्ट, त्याच्यामुळे मी आता इथं सर्कल पूर्ण नाही दाखवला, इथं जॉईंट नाही केलंय. समजून घ्या, पण हा जॉईंट आहे. हा, तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफेरेन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. बच्चा पार्टी, अर्थ रिवॉल्व अराउंड द सन, कंसिडरिंग सन एज ए सेंटर, अर्थ रिवॉल्व अराउंड द सन. कौन सा मोशन? सर्क्युलर मोशन. और अपना जो अर्थ है ती स्वतः भोवती पण फिरते. आठवतंय का सर्वांना? सो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट इट्स ओन ॲक्सिस उसको बोलता है रोटेशनल मोशन. दोघांमध्ये फरक समजतोय का? सांगा पटकन मला. सर नाही समजला, परत एकदा समजून सांगा. ठीक आहे, सांगतो. इकडे बघा, तुम्ही जर घरात बसले असताल, डोक्यावर जर फॅन फिरतोय, फॅन, सिलिंग फॅन बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, इफ दॅट सिलिंग फॅन इज रोटेटिंग अबाउट युअर हेड, ठीक है, ये एक्सिस ऑफ रोटेशन, ये रॉड है जो सीलिंग को कनेक्टेड है, आणि ही फॅनची पातीत.
तर बच्चा पार्टी फॅनचं ह्या रॉडच्या भोवती जे मोशन चाललं, कुठलं मोशन? रोटेशनल मोशन. फॅनचं मोशन रोटेशनल मोशन. बट कीप इन माइंड, हे जे ब्लेड आहे, ह्या ब्लेड, हे फॅनचे जे ब्लेड आहे, आता इथून ब्लेड सुरू झालंय फॅनचं बरं का, ठीक आहे, डायरेक्ट इथूनच सुरू झालंय असं. हे जे फॅनचे ब्लेड आहेत, हे जे पाते, तर पात्याचं इथलं जे टीप आहे, टोक आहे आपण म्हणूया, तर टोक काय परफॉर्म करतंय? सर्क्युलर मोशन. कळतंय का सर्वांना? आता लॉजिक समजतंय का? सो डोक्यावरचा सिलिंग फॅन कोणसा मोशन? रोटेशनल मोशन. आणि फॅनच्या ब्लेडचे टोक, एंड्स म्हणूयात आपण, तर ते काय परफॉर्म करतायत? रोटेशनल मोशन. आई बात समझ में सभी को? बताओ मेरे को जल्दी फटाफट. बच्चा पार्टी लोग लक्षात येतंय? मग उत्तर द्या मला आता. मला उत्तर द्या आता, सर्वांनी विचार करा. ओके ठीक आहे, उत्तर द्या आता मला. शिवराज उत्तर द्या. काय? की कुंभार जी मडकी घडवतो, तो जे चाक फिरतं खाली, कुंभार मडकी घडवताना चाक वापरतो खाली फिरणारं, गोल गोल फिरणारं, तर त्या चाकाचं मोशन सांगा मला, कुठलं असेल? रोटेशनल की सर्क्युलर? सांगा पटकन. बघा हे चाक आहे, असं फिक्स आहे त्या ऍक्सिस भोवती. रोटेशनल की सर्क्युलर? या चाकाचं मोशन, चाक त्या ऍक्सिस भोवती फिरतोय फॅन सारखा, फक्त फॅन वरतून लटकवला होता, हे चाक खाली फिक्स आहे. सांगा चाकाचं मोशन. रोटेशनल. यस, व्हेरी गुड. चाकाचं मोशन रोटेशनल मोशन. आणि सपोज इथे एखादा कॉइन पडलेला आहे, हे बघा या चाकावर आहे ना, इथे एखादा कॉइन पडलेला आहे, या कॉइनचं मोशन कुठलं? किंवा चिखल टाकला त्याने, ह्या चिखलाचं मोशन कुठलं? बघा असं फिरेल चिखल, चाक फिरला की तशा प्रकारे चिखल फिरेल. तुम्ही ते बघितलं असेल ना, रे गाणं बघितलं असेल तर त्याने ते ऋषी कपूरचं एक गाणं आहे बघा, बोलो ओम शांती ओम, तर त्याच्यामध्ये ना ऋषी कपूर आहे ना, अशी डिस्क असते बघा, डिस्क, आणि या डिस्कवर नाचत असतो असं इथं उभं राहून, तर ती डिस्क आहे ना कंटिन्युअसली फिरत असते. सो डिस्कचं मोशन जे चाललंय ते चाललंय रोटेशनल मोशन. आणि ऋषी कपूर आता इथं जरी उभा राहिला पण डिस्क फिरल्यामुळे तो पण गोल गोल फिरतोय, सो त्याचं जे घडतंय ते कुठलं घडतंय? सर्क्युलर मोशन. आणि ही लईच डोक्यावरून जात असेल तर सिंपल शब्दात सांगायचं म्हटलं तर बच्चा पार्टी, श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आठवा. श्रीकृष्णाच्या बोटामध्ये फिरतं, तर सुदर्शन चक्राचं जे मोशन आहे ते कुठलं असेल? रोटेशनल की सर्क्युलर? सांगा पटकन सर्वांनी. रोटेशनल. श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र, यस, रोटेशनल मोशन. व्हेरी गुड. बर, त्यानंतर भोवरा खेळलेत का? भोवऱ्याचं मोशन सांगा. बच्चा पार्टी लोग जल्दी बताओ, भोवऱ्याचं मोशन. सर्क्युलर. अरे भोवरा स्वतः भोवती फिरतो की दुसऱ्या ऑब्जेक्ट भोवती गोलाकार फिरतो? तुम्हाला लॉजिक नाही समजलंय का? मला सांगा. हे बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट स्वतः भोवती गोल गोल गरागरा फिरते त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. ठीक आहे, स्वतः भोवती गोल गोल गरागरा फिरणं. तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. हे बघा आता एकच मिनिट, लई नको डोक्याला ताप तुमच्या. सपोज तुम्ही असे आहात, तुम्ही स्वतः भोवतीच फिरताय, स्वतः भोवती. हां, कुठलं मोशन? रोटेशनल मोशन. म्हणजे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तुमच्यासाठी. बघा, दिस विल बी द ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि तुम्ही त्याच्या भोवतीच गोल गोल गरागरा फिरताय. पण सपोज आता तुमचा एक मित्र आहे, तुम्ही तुमच्या मित्रासोबत उभे आहात, मित्र असा सेंटरला उभा आहे आणि त्या मित्राच्या भोवती तुम्ही असं फिरताय. ठीक आहे, माझ्या मामाची टोपी हरवली, माझा मामाचा रुमाल हरवला, असं काहीतरी खेळायचे लहानपणी. तुम्ही आठवत आहे का? अरे सगळेजण सर्कल करून बसायचे, तुम्ही अशी कडेने पळायचे, आठवत आहे का? मग जे कडेने पळतोय आपण अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, ते मोशन कुठलं? सांगा पटकन. सर्क्युलर मोशन. मग लॉजिक समजतंय का सर्वांना? मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. काय म्हणायचं सिद्धी त्याला? आदिती काय म्हणायचं? मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. बराबर. एंड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट इट्स ओन एक्सिस, उसको बोलने का रोटेशनल मोशन. तो सीएम और दूसरा आरएम. तो सीएम बोलने का मोशन, दी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, इधर लिखता हूँ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट
along the circumference of the circle, along the circumference of the circle is called as cm. And motion of an object about its own axis, motion of an object about its own axis is called as, बोलो क्या बोलेगे उसको, आर्यम. आली लक्षात मग बच्चा पार्टी. एक्झाम्पल सांगायची गरज आहे का मग आता सर्क्युलर मोशन सांगितलं, मोशन ऑफ अन अर्थ अबाउट द सन, मोशन ऑफ अन अर्थ अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तो दोन्ही गोष्टी घेतल्या आपण, बरोबर का, कळतंय, लॉजिक समजलं इथपर्यंत. श्रावणी, प्रेम, साक्षीजी, मग यू बर. मग आता ह्या सर्क्युलर मोशनचे दोन टाईप आहे, हे बघा. सर्क्युलर मोशनचे दोन टाईप, एक म्हणतात यूसीएम आणि दुसरा म्हणतात नॉन यूसीएम. ठीक आहे, नॉन यूसीएम. आता यूसीएम काय, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, कसं लक्षात ठेवायचं, तर ऑब्जेक्टचा जो स्पीड असतो, जी ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतीये, तर स्पीड ऑफ दैट ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इधर लिखो, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. ठीक है, और यहाँ पे जो ऑब्जेक्ट जब ऑब्जेक्ट का स्पीड वैरी होगा, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज वेरिएबल. ठीक है, इज वेरिएबल, तो यहाँ पे वो होगा वैरी. ठीक है, सो दैट इज नॉन यूसीएम. तर मग सर्क्युलर मोशन आणि त्यानंतर नॉन यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक है, सो यहाँ पे लिखता हूँ सीएम. सीएम के दो टाइप. मग तुम्ही म्हणताल सर स्पीड कॉन्स्टंट राहतो म्हणजे काय, तर बच्चा पार्टी लोक काही काही ठिकाणी काय असतं, स्पीड कॉन्स्टंट राहतो ऑब्जेक्टचा. आता तुम्ही याच्यात बसलेत का रे, रहाट गाडग्यामध्ये बसलेत का, रहाट गाडग्यामध्ये यात्रेमध्ये, तर तुम्ही त्यावेळेस जे मोशन घडतं, हे बघा, रहाट गाडग्यामध्ये ज्यावेळेस आपण बसतो, तर हे जे मोशन चालतं हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, पण हे कुठल्या डायरेक्शनमध्ये चालतंय लक्षात घ्या, किंवा कुठल्या प्लेनमध्ये चालतंय, तर हे चालतंय व्हर्टिकल प्लेनमध्ये. कसं चालतंय, व्हर्टिकल प्लेनमध्ये. ओके, फाईन. सो हे बघा, हे जे मोशन घडतंय आता, हे कुठलं मोशन आहे, हे पण सर्क्युलर मोशनच आहे, पण हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतं, व्हर्टिकल. आणि एखादी ऑब्जेक्ट जर हॉरिझॉन्टली फिरली, हॉरिझॉन्टल मोशन, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, तर याला म्हणतात हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, HCM. ठीक है, लेकिन दोनों में एक ही चीज़ कॉमन, क्या, एक तो स्पीड वैरी होगा. तुम्ही ज्यावेळेस रहाट गाडग्यामध्ये बसतात, इनिशियली त्याचा स्पीड काय असतो, या रहाट गाडग्यामध्ये, चालत्या रहाट गाडग्यामध्ये तुम्ही टांग मारून बसतात का, अरे हे जे जायंट व्हील है, आई एम आस्किंग यू अबाउट जायंट व्हील. ओके, तो बताओ मेरे को, जायंट व्हील में क्या होता, उसका स्पीड इनिशियली 0 होता, उसके बाद तुम्ही बसता त्याच्यामध्ये आणि मग हळूहळू स्पीड वाढत जातो. थांबवायच्या वेळेस पण त्याचा स्पीड हळूहळू कमी होत जातो. मग त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहतो का, नाही. तर ज्या केसमध्ये ऑब्जेक्टचा सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना स्पीड कॉन्स्टंट राहत नाही, त्याला म्हणतात नॉन यूसीएम. आणि ज्या केसमध्ये ऑब्जेक्टचा स्पीड कॉन्स्टंट राहतो त्याला म्हणतात यूसीएम. आता तुम्ही म्हणताल सर मग ऑब्जेक्टचा स्पीड कॉन्स्टंट कुठे राहतो, तर तुम्ही मौत का कुआ बघितलाय का, मौत का कुआ यात्रेमध्ये, अरे बघितलाय का सांगा, मौत का कुआ, तर त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट जे चालतात, हा, तर त्यामध्ये जो ऑब्जेक्ट चालतात, तर ती कुठलं आहे, HCM आहे की VCM आहे, सांगा बरं मला. रहाट गाडग्यामध्ये जर बसलं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि तो माणूस जो बाईक चालवतोय तर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत असतो विथ कॉन्स्टंट स्पीड. ओके, सो दैट इज HCM, हॉरिजॉन्टल सर्कुलर मोशन. तो कितने लोगों को कंसेप्ट समझ में आया, बोलो मेरे को. यूसीएम नॉन यूसीएम का समझ में आया, जाओ मैं आगे. यस सर. ओके देन, ग्रेट. मग आता कुठलंही मोशन होण्यासाठी बच्चा पार्टी लोग, तो अपन को चाहिए फोर्स. क्या चाहिए, क्या मांगता, फोर्स. और फोर्स होने के लिए इकडे बघा, आता सर्वांनी, आता मी सर्क्युलर मोशन कडे येतोय. सो सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगताल का मला कोणी आता तोंडपाठ व्हायला हवी. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. मग जर कॉन्स्टंट स्पीडने असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
व्हेरिएबल स्पीडने असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. राहील लक्षात सर्वांच्या? ओके, हे बघा सर्क्युलर मोशन त्याची डेफिनेशन वरती लिहिली आपण. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. फक्त इथं जो शब्द वापरायचा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ, इथं एकच शब्द घालायचा. हे बघा इथं सर्कलच्या नंतर इथे एक शब्द टाकायचा. विथ कॉन्स्टंट स्पीड म्हटलं तर त्याला काय म्हणतात मग? विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज क्या? बोलो उसको क्या बोलने का? यूसीएम, यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यस, फक्त तेवढा शब्द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. आणि इथं ह्याच्या ऐवजी स्पीड कॉन्स्टंट, विथ स्पीड कॉन्स्टंटच्या ऐवजी मी जर असा शब्द वापरला काय? विथ वेरिएबल स्पीड. वेरिएबल तो वेरिएबल मतलब चेंजिंग स्पीड. तो वेरिएबल स्पीड अगर अपन ने डाला तो इसको बोलते नॉन यूसीएम. दैट्स इट. सगळी तुमची जी डेफिनेशन असेल ती सेम. मग कुठलंही मोशन होण्यासाठी बच्चा पार्टी लोग चाहिए अपन को चाहिए ये क्या? फोर्स होना मांगता. क्या होना मांगता? फोर्स. तो सपोज ये सेंटर है अपन का ऑब्जेक्ट का, ये ऑब्जेक्ट यहाँ पे है, उसका मास है m, वो v वेलोसिटी से यहाँ पे घूम रहा है. तो सेंटर पासनं जे ऑब्जेक्ट पर्यंतचं डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतो बच्चा पार्टी आपण? रेडियस ऑफ दॅट सर्कल. बराबर क्या? अरे हाँ या ना? बताओ चलो जल्दी. इसको क्या बोलते हैं? रेडियस. मग आता मास आहे ऑब्जेक्टचं, v आहे वेलोसिटी, r रेडियस आहे. तर मग ह्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ऍक्ट होत होता समजून घ्या. आता ही गोष्ट खूप खूप महत्वाची, कारण प्रश्नपत्रिकेत नीट, जेई आणि सीईटी मध्ये हा प्रश्न विचारतात. आणि ज्याला कन्सेप्ट समजलाय त्याला याचं उत्तर लिहिता येईल नीट, जेई आणि सीईटी मध्ये. तर ऑब्जेक्टचं, कुठल्याही ऑब्जेक्टला मोशन मध्ये जाण्यासाठी काय लागतं? मोशन मध्ये जाण्यासाठी लागतो फोर्स. मग आता इथं तर सर्क्युलर मोशन आहे, मग कुठला फोर्स लागतो बाबा याला? तर याला लागतो सेंट्रीपिटल फोर्स. क्या बोलते हैं उसको? उस फोर्स का नाम है सेंट्रीपिटल फोर्स. तो फोर्स है, फोर्स मतलब ये हो गया आपका वेक्टर क्वांटिटी. तो वेक्टर क्वांटिटी को होगा डायरेक्शन. तर बच्चा पार्टी लोग ध्यान से सुनो सभी लोग, जे झोपलेत त्यांनी सुद्धा ऐका. तर सेंट्रीपिटल फोर्स याच्यावर ऍक्ट होत असते ऑब्जेक्टवर, आणि सेंट्रीपिटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो? इन ऑर्डर टू हॅव सर्क्युलर मोशन, सेंट्रीपिटल फोर्स, किंवा मी इथं लिहितो सेंट्रीपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन? बोलो बच्चा पार्टी. कॉजेस सर्क्युलर मोशन. व्हेरी गुड. बरं, सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन सांगा. डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स, always directed towards, always center directed of the circle. towards the center of the circle, towards the center of the circle, center of circle. यहाँ तक चीजें क्लियर सभी को? ओके. मग बच्चा पार्टी, सो सेंट्रीपिटल फोर्स से होगा आपका सर्क्युलर मोशन. डायरेक्शन इज ऑलवेज. मग कुठेही जाऊ द्या ऑब्जेक्ट, कुठेही. सपोज ऑब्जेक्ट तुमची आता धावत म्हणजे या अलॉंग द सर्कम्फरन्स इथं गेली तरी सुद्धा इकडेच, कुठेही जाऊ द्या, कुठेही. सो फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ऑब्जेक्ट फिरत कुठेही जाऊ द्या. कळलं? लॉजिक समजलं इथपर्यंत सर्वांना? मग आता न्यूटन बाबाने सांगितलेलं एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग बच्चा पार्टी, ह्या सेंट्रीपिटल फोर्सला जर डायरेक्टेड इनवर्ड्स आहे तर त्याला अपोज करणारा कुठला तरी फोर्स असेल. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि तो अपोज करणारा जो रिॲक्टिव्ह फोर्स असतो तर तो असतो CFF. ऐकलंय का याचं नाव तुम्ही? CFF स्टँड्स फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. सो अकॉर्डिंग टू न्यूटन एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट. अकॉर्डिंग टू न्यूटन बाबा, आपला तोच न्यूटन बाबा, ऍपल खाली का पडलं? न्यूटन बाबा. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड, थर्ड लॉ आहे त्याचा, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल एंड अपोजिट रिएक्शन. बच्चा पार्टी लोग, इक्वल एंड अपोजिट रिएक्शन है उसको बोलो फिर. अपोजिट रिएक्शन.
तो मतलब सेंट्रीपिटल फोर्सला अपोज करणारा फोर्स, त्याचं नाव काय? सेंट्रीफ्युगल फोर्स. क्या बोलते उसको? सेंट्रीफ्युगल. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स हे दोघेही मॅग्निट्यूड मध्ये सेम असतात, सेम मैग्नीट्यूड दोनों का सेम, लेकिन डायरेक्शन दोनों का अपोजिट. मग सेंट्रीपिटल फोर्स बघा हा बच्चा पार्टी लोग, CFF बार, यहाँ पे CPF बार. सो मी काय सांगतोय तुम्हाला मग, तर दोघांचं कुठला फोर्स? F stands for force. Centrifugal force का magnitude is always equal to centripetal force का magnitude. लेकिन दोनों का डायरेक्शन अलग है भाई, अलग है. अलग डायरेक्शन इज डायरेक्ट निगेटिव साइन दोनों के बीच. याद रहेगा सभी को. मग सेंट्रीपिटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. और MCQ में पूछा जाता है सेंट्रीफ्यूगल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर कि अवे फ्रॉम द सेंटर? Away from the center. यस, अवे फ्रॉम द सेंटर. तो ये भी एक इम्पोर्टेंट क्वेश्चन मैंने यहाँ पे कवर किया. अभी बच्चा पार्टी लोग, नेक्स्ट आता है डिस्टेंस वेक्टर. तो ये आ गया सेंट्रीपिटल फोर्स का. नेक्स्ट आता है डिस्टेंस वेक्टर, या फिर उसको बोलते हैं पोजीशन वेक्टर. पोजीशन वेक्टर, उसके नाम में ही लिखा है पोजीशन. तो ये ऑब्जेक्ट का पोजीशन दिखाने का काम करेगा कि ऑब्जेक्ट सर्कल पे, सर्कमफेरेंस ऑफ द सर्कल पे कौन से पोजीशन में है भाई. ये पोजीशन को है, ये पोजीशन को है, ये पोजीशन को है, या ए पोजीशन को है. तो ये दिखाने का काम जो वेक्टर करता उसको बोलते हैं पोजीशन वेक्टर या फिर डिस्टेंस वेक्टर. तो फिर से मैं डायग्राम निकालूंगा सर्क्युलर मोशन का. तो बच्चा पार्टी लोग, सर्क्युलर मोशन मध्ये हा सेंटर तुमचा, ही ऑब्जेक्ट तुमची, बरोबर. परत इथं गेली, कुठं जाऊ दे, ठीक आहे. तर इथं असेल, इथं असेल, तर ह्या ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर आपण सांगत असतो. बघा, ह्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवण्याचं काम जो वेक्टर करतो त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू सेंटर. तुम्ही सेंटर ऑफ द सर्कलवर कुठल्या पोझिशनला आहे बाबा ते दाखवण्याचं जो काम करतो त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर किंवा डिस्टेंस वेक्टर. तो डिस्टेंस वेक्टर इज R बार. आई बात समझ में, लॉजिक आया समझ में. तो R बार ची डायरेक्शन सांगा कशी असते डिस्टन्स वेक्टरची. सांगा पटकन. हॅलो बच्चा पार्टी, डिस्टन्स वेक्टरची डायरेक्शन कशी दिसते डायग्राम मध्ये? Toward the circumference of circle. नाही, तसं नाही म्हणत. अवे फ्रॉम द सेंटर म्हणायचं. काय म्हणायचं? अवे फ्रॉम द सर्कल. डायरेक्शन, पोझिशन वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, तर अवे फ्रॉम द सेंटर. अवे फ्रॉम द सेंटर. आणि त्या याची कशी होती, आपली फोर्सची कशी होती, सेंट्रीपिटल फोर्सची टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर. सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. बच्चा पार्टी लोग बघा, सेंट्रीपिटल फोर्स त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स सांगा, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. Away from the. हां, करेक्ट. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. लक्षात राहील. मग तीन गोष्टींचे डायरेक्शन विचारतात. बरं, दोघांचं मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन अपोजिट असते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात राहील बच्चा पार्टी. यहाँ तक चीजें क्लियर सभी को? बताओ मेरे को. Yes sir. बर, मग आता नेक्स्ट आपल्याला काही पॅरामीटर्स शिकायचे आहेत. पॅरामीटर्स आर लाईक व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन, लिनियर व्हेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन. मग कशी देतात लिनियर व्हेलॉसिटी, किंवा त्याला आपण स्पीड पण म्हणतो. ठीक आहे, स्पीड इन सर्क्युलर मोशन. तर बच्चा पार्टी लोग, स्पीड इज इक्वल्स टू असतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, बरोबर. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग मला सांगा, सपोज एखाद्या ऑब्जेक्टने जर एक सर्कल, एक चक्कर पूर्ण केली, म्हणजे ऑब्जेक्ट सुरू झाली आहे, हे बघा, हे सर्क्युलर मोशन सपोज ऑब्जेक्ट परफॉर्म करते आहे. ऑब्जेक्टने सुरू केलं ए पोझिशनपासनं,
ए पासून ती चक्कर मारत 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 पुन्हा एच्याच ठिकाणी आली. बच्चा पार्टी मला सांगा कुठलं मोशन? सर्क्युलर मोशन. मग आता तिने एक चक्कर कंप्लीट केला म्हणजे त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं रे? आता सर्कल आहे, सर्कल म्हटल्यानंतर सर्कलला असते रेडियस आर. सांगा बरं, एका सायकलमध्ये इन वन रिव्हॉल्युशन डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट, इन वन रिव्हॉल्युशन डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय असेल रे बच्चा पार्टी लोक? इज इक्वल्स टू सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल. बरोबर? अरे हो की नाही? सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल. आणि जो टाइम त्याने घेतला असेल त्याला म्हणायचं कॅपिटल टी. ठीक आहे, टाइम टेकन इज इक्वल्स बरं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मी इथं रफ करतो हे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड सपोज माझ्यासाठी होतं डी इज इक्वल्स टू काय लिहिल? सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल म्हणजे 2πr. ठीक है, कॉल इट एज इक्वेशन नंबर. सपोज मैंने यहाँ पे लिखा दे लो, चलो देखो स्पीड इज इक्वल्स टू लिनियर वेलोसिटी म्हणजे 1 इक्वेशन, हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू 2 आणि टाइम टेकन बच्चा पार्टी लोग टाइम टेकन फॉर वन रिवॉल्यूशन जो कि अपन ने ऊपर लिखा है उसको बोलने का कैपिटल टी. आणि कॅपिटल टीला म्हणतात टाइम पिरियड. काय म्हणतात? टाइम पिरियड. आता इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवायचा शब्द टाइम पिरियड कॅपिटल टी. एखाद्या ऑब्जेक्टने त्याचं एक रिव्हॉल्युशन किंवा एक सायकल कंप्लीट करण्यासाठी घेतलेला कालावधी त्याला म्हणतात टाइम पिरियड. लक्षात राहील? अरे लक्षात राहील का? मग आता आपल्या केसमध्ये हे इक्वेशन नंबर 2 आहे माझ्यासाठी. सॉरी 3 आहे माझ्यासाठी. पहिलं इक्वेशन होतं ॲज स्पीड इज इक्वल्स टू स्पीडलाच डिनोट करायचं. मग आता व्ही ने लिनियर वेलोसिटी, त्याला लिनियर वेलोसिटी म्हणतात और लिनियर वेलोसिटी बच्चा पार्टी लोग. ठीक है, वेलोसिटी इज इक्वल्स टू स्पीड इज इक्वल्स टू डिस्टेंस ट्रैवल्ड अपॉन टाइम था. तो डिस्टेंस ट्रैवल्ड अगर 2πr है एक रिवॉल्यूशन में तो टाइम टेकन है कैपिटल टी. सो v चा फॉर्मूला बनतो 2πr अपॉन टी. बच्चा पार्टी लोग समझ में आया सभी को? लॉजिक समझ में आया क्या? बताओ मेरे को. यस सर. ओके, सो v इज इक्वल्स टू 2πt अपॉन r असं लिहितात. बरं, आता आणखी एक गोष्टीकडे मला यायला आवडेल बच्चा पार्टी लोग. हे असं जे आलंय आता लिनियर वेलोसिटीचा जो फॉर्म्युला आलाय इन टर्म्स ऑफ ओमेगा लिहिता येईल का? ओमेगा म्हणजे काय? तर व्ही म्हणजे लिनियर वेलोसिटी इथून पुढे लक्षात ठेवायचं. आणि ओमेगा म्हटल्यानंतर अँग्युलर वेलोसिटी म्हणायचं. दिस इज अँग्युलर वेलोसिटी. तो बच्चा पार्टी व्ही इज लिनियर वेलोसिटी और ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी. मग इथे एक रिलेशन फॉर्म होतं. ऑल्सो ओमेगाची व्हॅल्यू अशी देतात. ओमेगा इथून पुढे लक्षात ठेवायचं हा सिंबल म्हणजे ओमेगा. यू हॅव टू रीड इट एज ओमेगा. ठीक है, ओमेगा का वैल्यू एंगुलर वेलोसिटी बोलते हैं. उसको लिखा जाता है 2π अपॉन टी जो कि ऊपर अपन ने लिखा है अभी. या फिर उसको बोला जाता है थीटा अपॉन टाइम टेकन, एंगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. किंवा आणखी एक ओमेगा इज ऑल्सो रिप्लेस्ड एज 2πt. ओके, तो ओमेगा को आर ओमेगा के टर्म्स में या फिर रिलेशन के टर्म्स में मैं ऐसा लिखता हूँ v इज इक्वल्स टू आर मल्टीप्लाइड बाय ओमेगा, ऐसा भी लिखा जाता है. ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लियर? मग आता हे कुठून आलं बाबा इक्वेशन? हे थीटा अपॉन टी ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी हेच का आलं? तर बच्चा पार्टी परत त्याचं लॉजिक सांगतोय. एका रिव्हॉल्युशन मध्ये ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? डी. ते इक्वल टू असतं सर्कमफरन्स ऑफ द सर्कल विच इज इक्वल टू 2πr आणि स्पीड इज इक्वल टू असतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. यहाँ तक चीजें क्लियर? साक्षी जी, प्रेम, साक्षी, यस, सिद्धी, आदिती, या ओके फाइन. मग आता टाइम टेकनला म्हणलं टाइम टेकन फॉर वन रिव्हॉल्युशन, एक चक्कर काढण्यासाठी लागणारा कालावधी याला म्हणायचं टाइम पिरियड टी. सो स्पीड किंवा लिनियर वेलोसिटी आता आम्ही डायरेक्ट लिहितोय वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम.
डी अपॉन टी, डी का डिस्टेंस कितना है 2 पाई आर, जो कि अपन ने लिखा ये यहाँ पे, और स्मॉल टी का डिस्टेंस कितना है, स्मॉल टी इज रिप्लेस्ड एज कैपिटल टी. सो एंगुलर वेलोसिटी इज ओमेगा, v इज लीनियर वेलोसिटी, ठीक है, एंड ओमेगा इज इक्वल टू 2 पाई अपॉन टी. ये कहाँ से आया वो भी बताता, ये रिलेशन कहाँ से आया वो भी बताता, ठीक है, वरी नॉट. तर बच्चा पार्टी लक्षात घ्या, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसा फॉर्म्युला बघितला गेला होता. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ऑल्सो विल बी रिटन ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तुम्ही बोलताना हे कुठून आलं सर फॉर्म्युला, हे बघा समजून घ्या, हे लॉजिक समजलं तर लय सोपं आहे. तर या केसमध्ये मला सांगायला आवडेल, हां इकडे बघा, मला सांगायला आवडेल की ही सपोज अपनी फर्स्ट लाइन है, फर्स्ट क्वाड्रेंट है, ऐसा मैंने मान लिया, ठीक है. सो सपोज दिस इज फर्स्ट क्वाड्रेंट, और यहाँ पे इसको सेकंड क्वाड्रेंट में भी लिखता मैं, आपली पट्टीला वळवतोय, ठीक है, जस्ट ए मिनिट. हाँ हाँ, सो बच्चा पार्टी लोग यहाँ तक चीज़ें क्लियर, मेरी भी क्लियर. हाँ, तर काय होतंय, सर्क्युलर मोशन ज्यावेळेस करती है ऑब्जेक्ट, सपोज फिरती ह्या पॉईंटपासनं, ओके ह्या पॉईंटपासनं फिरती आहे, ती अशी 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 सर्क्युलर फॅशनमध्ये जाणार आहे. बच्चा पार्टी लोग कळतंय तुम्हाला, अरे समजतंय सर्वांना. मग त्याने ज्यावेळेस ऑब्जेक्ट यम ऑब्जेक्ट व्ही वेलोसिटीने ट्रॅव्हल करते अशी, तर त्यावेळेस आता सपोज ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेली, तर तिने जो हा अँगल सबटेंड केलाय सेंटर सोबत, तर त्याला त्या अँगल सबटेंड जो केलाय ना आपण, तर तो अँगल एका सायकल मध्ये किती असेल रे, बघा एका क्वाड्रंट मध्ये जो झाला 90 डिग्री, हां एका अँगल मध्ये किती झाला 180 डिग्री, सॉरी एक हाफ सायकल मध्ये, 3/4 सायकल मध्ये किती झाला 270, आणि पूर्णच्या पूर्ण जर फिरून आला तर किती झाला 360 म्हणजे किती 2 पाय रेडियन. बच्चा पार्टी लोग समजतंय का. मग हां, मग बच्चा पार्टी लोग लक्षात ठेवायचं, अँग्युलर स्पीड म्हणजे काय असतो, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम टेकन. मग तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किती अँगल कव्हर केलाय लक्षात राहील. सो दैट इज थीटा अपॉन टी, एंगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, इसको बोलते हैं एंगुलर डिस्प्लेसमेंट. तो उसने सेंटर के साथ कितना एंगल बनाया भाई, और ये होगा टाइम टेकन. तो एक साइकिल है अपन का, एक साइकिल है ना, इन 1 रिवॉल्यूशन, बोला किती अँगल कव्हर होईल रे सेंटरला, कोणी सांगेल मला. एका क्वार्टर मध्ये झाला 90 डिग्री, हे बघा इथपर्यंत, इथून इथपर्यंत जायला किती झाला 90 डिग्री, उधर से यहाँ तक 180 डिग्री, यहाँ से वहाँ तक 270 डिग्री, और वहाँ से यहाँ तक 360 डिग्री. ओके, आले सर्वांच्या लक्षात. अँगल किती सबटेंड केलाय. मग आता एका सायकल मध्ये जर 360 डिग्री आहे म्हटल्यानंतर रेडियन मध्ये सांगा व्हॅल्यू, तर वो लिखा जाता है 2 पाई रेडियन, और टाइम टेकन कितना है तो कैपिटल टी. सो बच्चा पार्टी ओमेगा इज रिटन एज 2 पाई अपॉन टी, और यहाँ पे भी ओमेगा इज इक्वल टू 2 पाई अपॉन टी ही लिखा है, याद रखने का, ठीक है. सो 2 पाई रेडियन मेरे लिए हुआ एंगुलर डिस्प्लेसमेंट, और टाइम टेकन हुआ कैपिटल टी. वो कैपिटल टी हमारा कंसिडर, सॉरी कैपिटल टी म्हणजे टाइम टेकन इन फॉर 1 रिवॉल्यूशन. ऑब्जेक्ट को एक रिवॉल्यूशन कंप्लीट करने के लिए लगने वाला जो टाइम है उसको बोलते हैं कैपिटल टी इन 1 रिवॉल्यूशन. सो यहाँ तक चीजें क्लियर. फिर इवन आता फ्रीक्वेंसी इज इक्वल्स टू लिहितात रेसिप्रोकल ऑफ टाइम पीरियड. मग आता ओमेगा, देयरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू लिखा जाएगा 2 पाई अपॉन टी. सो 1 अपॉन टी है तो मल्टीप्लाई बाय 1 अपॉन टी इज नथिंग बट फ्रीक्वेंसी. हे बघा 1 अपॉन टी, 2 पाई अपॉन टी है, तो ये जो 1 अपॉन टी है ना वो अपन रिप्लेस करेंगे फ्रीक्वेंसी से. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाई एफ. ओके, सो ओमेगाचे वेगवेगळे रूप,
omega is equals to 2 pi upon t, omega is equals to 2 pi f, omega is equals to theta upon t. So we can project it like this, theta upon t, त्यानंतर 2 pi f, त्यानंतर 2 pi upon t. सो असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण बघितले. सो इवन ओमेगा आणि लिनियर वेलोसिटीचं पण रिलेशन आहे, v इज इक्वल्स टू ओमेगा इंटू आर. 9 वाजता. हां हां, ओमेगा इंटू आर. ओके, ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लियर? यस सर. हाँ बोल ग. घरचे हाँ है ना. हाँ हाँ ठीक है. मग आता ओ सॉरी, आपली मीटिंग. हा बच्चा पार्टी ऑडिबल ना? आवाज येतोय सर्वांना? बरं, मग मला सांगा, हे बघा ओमेगाचे काय काय मिळाले मग आपल्याला रिलेशन. ओमेगा काय मिळालं सांगा बरं. ओमेगाचा फॉर्म्युला, ओमेगा म्हणजे काय म्हणायचं, अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा इज रिटन ॲज थीटा अपॉन टाइम टेकन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणतात त्याला. किंवा एका रिव्हॉल्युशन मध्ये, फॉर 1 रिव्हॉल्युशन ओमेगाची व्हॅल्यू काय लिहितात मग, किंवा एक कंप्लीट सायकल साठी ओमेगाची व्हॅल्यू काय लिहितात, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. 360 डिग्रीलाच आपण 2 पाय रेडियन म्हणतो, किंवा त्यालाच आपण 1/t ला रिप्लेस केलं तर ते बनलं 2 पाई एफ. ठीक है, यहाँ तक चीजें क्लियर सभी को? हेलो बच्चा पार्टी, बोलो जल्दी. सो हे बघा, ओमेगाचा जो कन्सेप्ट होता तो मी इथं सांगितला तुम्हाला, की ऑब्जेक्ट अशी गोल घराघरा फिरली तर एका कंप्लीट सायकल मध्ये तिने केलेला जो तिने कव्हर केलेला जो अँगल आहे तो मी इथे मांडलाय तुमच्या समोर. बर, लॉजिक समजतंय सर्वांना? लॉजिक समजत असेल तर मला पुढे जायला मग आता समजून घ्या. ठीक आहे, मग आता पार्टिकल जी परफॉर्म करतोय सर्क्युलर मोशन, त्याची जी डायग्राम आहे, त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते मी तुमच्या समोर इथं मांडलेत. मग आता सर्क्युलर मोशन मध्ये मी एक हाँ, आवाज येतोय माझा सर्वांना? सिद्धी, साक्षी, अचानक मी मीटिंग मधनं बाहेर पडलो, सॉरी. सो आय वॉज ट्राइंग टू करेक्ट दोज थिंग्स. ओके, सो कमिंग बॅक, मग आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी सर्वांच्या समोर मांडला. आता ह्या फॉर्म्युला बेस्ड उद्या मी तुम्हाला कोनिकल पेंडुलमचं इक्वेशन शिकवणार आहे, कोनिकल पेंडुलम कसं वर्क होतं. सो कमिंग बॅक, मग व्हॉट डू आय एक्सपेक्ट, की सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन समजलं असेल, त्यातल्या टर्म्स समजल्या असतील, तर मग त्या टर्म्स वापरून आपल्याला आता उद्या याच्यावरचे बेस्ट न्यूमेरिकल सोडवायचे. ठीक आहे, तर जो आता फक्त फायनल मला सांगायला आवडेल की जो सेंट्रिपिटल फोर्स असतो आपला, सेंट्रिपिटल फोर्स, हे बघा मी स्क्रीन शेअर करतो आता.
तर जो सेंट्रिपिटल फोर्स आपला असतो, दिसतोय स्क्रीन सर्वांना? सो मग मी सांगत होतो की आज जे आपण शिकलोय सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनचा डिफरन्स, त्यानंतर सर्क्युलर मोशन रोटेशनल मोशनच्या डेफिनिशन, UCM काय, नॉन UCM काय, मी वेगवेगळे एक्झाम्पल दिले तुम्हाला, रिअल लाईफ एक्झाम्पल, सो दॅट तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होईल. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो याच्याबद्दल सांगितलं, त्यांचं मॅग्निट्यूड सांगितलं, त्यांची डायरेक्शन सांगितली, त्यानंतर पोझिशन वेक्टर, डिस्टन्स वेक्टरचा कन्सेप्ट सांगितला, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एका सायकलमध्ये, एका रिव्हॉल्युशनमध्ये किती डिस्टन्स आपण कव्हर करतोय, टाइम टेकन काय असतो, मग लिनियर व्हेलॉसिटी स्पीडचं इक्वेशन डिराईव्ह केलं, त्यानंतर ओमेगा काय असतो, त्याला 2π/tच का लिहायचं किंवा θ/tच का लिहायचं, दोघांचं कम्पॅरिझन केलं. थीटा अँगल हा रेडियनच्या टर्म्समध्ये 2π आला किंवा 360 आला, अपॉन टाइम टेकन टी आलं, फ्रिक्वेन्सी आलं. सो अशा प्रकारे आपण गेलो आणि न्यूमेरिकल सॉल्व केला. ओके, सॉरी न्यूमेरिकल नाही, त्याचे फॉर्म्युले बघितले. सो सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो उद्याच्या सेशनमध्ये सांगा, मला सांगायला उद्याच्या सेशनमध्ये सांगू. तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल सर्च करा आणि आजच्यासाठी आपण इथे थांबूयात. ओके फाइन, चलेगा? प्रेम, साक्षी, साक्षी जी, साक्षी Yes, sir. जी, चलो फेर, बाय बाय. सो सर्क्युलर मोशन बद्दल आता विचार करा, डोक्यावर जो फॅन फिरतोय त्याच्याबद्दल विचार करा, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, त्याचे इक्वेशन्स काय असतात, हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. उद्या मी तुम्हाला कोनिकल पेंडुलम पण शिकवणार आहे आता. ठीक आहे, थांबूयात मग. चलो बाय बाय, सी यू, गुड नाईट.